की कन्सिस्टन्सी गिव्स यू सक्सेस. ही गोष्ट तर खरी आहे. मी जर कन्सिस्टंटली वर्क नाही केलं तर कुठं ना कुठं एक रिग्रेट नको राहिला, म्हणून मी व्हिडिओ बनवते. 3 वाजता लेजिट 3 वाजता पप्पा घ्यायला आले मला सिन्नरवर ना, त्र्यंबकेश्वर साईडला. तर मग मी तिथून मी घरी गेली. मी थोडासा आराम केला आणि मी पहिले सकाळी डॉक्टरकडे गेली आणि माझ्या कंटिन्यू डोक्यात हेच फिरत होतं की म्हणे मला मेजर काहीतरी झालं असेल, डेंग्यू वगैरे काहीतरी. पण नंतर मग मला डॉक्टर बोलले टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे, मेजर नाही आहे, जस्ट व्हायरल इन्फेक्शन झालं. तेव्हा कुठेतरी माझ्या जीवात जीव आला. म्हणजे कारण की इतकं कॉन्फरन्सचं प्रिपरेशन पण करत होती. त्याच्यानंतर अटेंडन्सचा पण इश्यू झाला. असं अटेंडन्स इज लाईक म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये कसं आहे माहिती का, जर तुमची 80 जरी असेल, 80 अटेंडन्सच्या खाली जरी असेल ना, तुम्ही डायरेक्ट डिटेन करणार. तुम्हाला एक्झाम नाही देऊन देणार. ते मला अजून पण बोलता नाही येते, तरी मी व्हिडिओ बनवते. त्याचं रिझन एवढंच आहे की कन्सिस्टन्सी गिव्स यू सक्सेस. ही गोष्ट तर खरी आहे. मी जर कन्सिस्टंटली वर्क नाही केलं तर कुठं ना कुठं एक रिग्रेट नको राहिला, म्हणून मी व्हिडिओ बनवते. नाही तर तुम्हाला माहिती आहे माझा व्हिडिओ कसा आहे, तो लाईक डॉक्युमेंटिंग अ डे सारखा. तर मग ठीक आहे, आता आज कॉलेजला नाही गेली आहे, सॅटर्डेला नाही गेली आहे. मंडेपासून मी माझं कॉलेज रेग्युलर जॉईन करेल. तोपर्यंत आय होप कसंही करून ठीक होईल.